आपण मॅट्रिक्स या टॉपिकमधील इन्व्हर्स कसा काढायचा हे आपण बघत आहोत। इफ अ मॅट्रिक्स इज गिवन अँड इट इज ऑफ द ऑर्डर 2x2 or 3x3, then we can find the inverse of the matrix. Means if a square matrix is given, then we can find the inverse of it, and every square matrix has a unique inverse. Okay, for the inverse, first we have to find the value of determinant. If the value of the given determinant, given matrix, convert the given matrix in determinant form, try to find its value. If its value is 0, then it is a singular matrix, and for the singular matrix we cannot find the inverse of the matrix. But if the matrix is non-singular matrix, if the matrix is non-singular, then non-singular means what? Its value of determinant. Value of determinant is काय येणार आहे? Value of determinant not equal to 0 असेल तर इन्व्हर्स काढता येतो. म्हणजे फॉर नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स वी कॅन फाइंड द इन्व्हर्स ऑफ द मॅट्रिक्स. आता या बोर्डवरती तुम्हाला हा प्रश्न दिलेला आहे. Find the inverse of the matrix by row transformation. We know there are three methods to find the inverse of the matrix. First method is inverse by row transformation. Second method, inverse by column transformation. And third method, inverse by adjoint method. या तीनच मेथड यामध्ये आहेत आणि या एवढा सिलेबस तुमच्या स्टेट बोर्डसाठी आहे. ओके, आणि याच्यानंतर त्याचं ॲप्लिकेशन्स कशी करायची ते आपण बघणार आहोत. ओके, तर वेळ न खर्च करता आपण काय करूया की हा जो मॅट्रिक्स आहे त्याचा इन्व्हर्स काढायचा प्रयत्न करूया. सांगितली मेथड कुठली? बाय रो ट्रान्सफॉर्मेशन. रो ट्रान्सफॉर्मेशन दिलेल्या मॅट्रिक्सला काहीतरी नाव आपण देऊया. लेट सोल्युशनला सुरुवात करतोय. लेट कॅपिटल ए इक्वल टू 1 3 2 10. 1 3 पहिल्यांदा रो वाईज आपण वाचतोय. 1 3 2 10. दिस इज अ मॅट्रिक्स. त्या मॅट्रिक्सला काहीतरी नाव असलं पाहिजे. त्या मॅट्रिक्सला नाव काय दिलंय? कॅपिटल ए. This matrix is of the order 2x2. या मॅट्रिक्सची ऑर्डर कशी आहे? 2x2 आहे. आता ह्याचा इन्व्हर्स काढायला सांगितलेला आहे, पण इन्व्हर्स काढण्यासाठीचा नियम काय? फाइंड द व्हॅल्यू ऑफ इट्स डिटर्मिनंट. इथं लिहूया. इफ डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 0, बघा डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 0, देन A inverse exists. मग त्यासाठी हा जो मॅट्रिक्स आहे त्याचं रूपांतर कशात करा? डिटर्मिनंटमध्ये करा. डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू दिस 1 3 2 10. नाव दिस इज अ डिटर्मिनंट, नॉट अ मॅट्रिक्स. दिस इज इक्वल टू 1 मल्टिप्लाय बाय 10 मायनस 2 मल्टिप्लाय बाय 3. म्हणजे किती येणार आहे? 10 मायनस 6 इट इज किती येणार आहे? 10 मल्टिप्लाय बाय 6 इट इज 4. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ एची व्हॅल्यू किती आले? 4 आलेली आहे. डिटर्मिनंट ऑफ एची व्हॅल्यू 4 आले म्हणजे इन्व्हर्स काढता येतो. देअरफॉर इथं लिहूया. हियर डिटर्मिनंट ऑफ ए नॉट इक्वल टू 0, देअरफॉर A इन्व्हर्स एक्झिस्ट. याचा अर्थ आपल्याला A इन्व्हर्स काढता येणार आहे. मग जर A इन्व्हर्स काढता येणार असेल तर आपण काढूया. तर इन्व्हर्स काढायच्या ज्या मेथड्स आहेत त्या मेथड्स
जे किती प्रकार आहेत आपल्याजवळ? 3 प्रकार आहेत. बघा, वी नो दॅट A into A inverse equal to I. बघा, A into A inverse is equal to I. असं हे रूल आहे. कुणासाठी? रो ट्रान्सफॉर्मेशनसाठी हा रूल वापरायचा असतो. A इन्व्हर्स ही पोझिशन 2 नंबरला, A अगोदर घ्यायचा, इज इक्वल टू I. ओके, हा रो ट्रान्सफॉर्मेशनसाठी. जर एखादा प्रश्न कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असेल, फाइंड द इन्व्हर्स बाय कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असा जर प्रश्न असेल तर काय करावं लागेल? ए इन्व्हर्स हे जे अक्षर आहे ते पुढं घ्यायला पाहिजे आणि ए इन्व्हर्स अक्षर पुढं घेतल्यानंतर ए या बाजूला घ्या आणि इक्वल टू आय. हे कशासाठी करायचं? फॉर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. लक्षात येते का? आता काय करूया की खरोखर इन्व्हर्स काढण्यासाठी त्या पद्धतीने व्हॅल्यू पुटअप करूया. बघूया इथं ए मॅट्रिक्स कोणता आहे बघा. इथं 1, इथं 3, 2, 10. ए इन्व्हर्स ॲज इट इज आणि इथं 1 0 0 1. सगळी जी एक्झाम्पल्स आहेत की जी रो ट्रान्सफॉर्मेशन न करायची आहेत ती याच प्रकारे आपल्याला करावी लागणार आहेत. इन्व्हर्स बाय रो ट्रान्सफॉर्मेशन. ओके, आता पहिला जो मॅट्रिक्स आहे तो तिकडं लक्ष द्या. त्याचं कन्व्हर्शन हे आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये करायचं असतं. वी हॅव टू कन्वर्ट ऑल द एलिमेंट्स. हे जे दिसत आहेत बघा, सगळ्यांनी लक्ष द्या. हे 1 3 2 10 याचं रूपांतर कशात करा? आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये करा. आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे बघा, याचं रूपांतर 1 0 0 1 मध्ये करावं लागणार आहे. बघा, 1 0 0 1 करावं लागणार आहे. करायलाच लागणार. सगळ्या एक्झाम्पलसाठी एकच मेथड आहे, वेगळी मेथड नाही. ओके, प्रयत्न करूया. यस, फर्स्ट पोझिशन. आणि अजून एक सांगतो की ॲक्च्युली हा जो मॅट्रिक्स आहे याच्यामध्ये 1 नंबर दिसतोय, 2 आहे, 3 आहे, 4 आणि 10 आहे. तर जाताना कुठल्या मार्गाने जायचं? हा मार्ग सिलेक्ट करायचा. बघा, हा मार्ग सिलेक्ट करावा. जरा कसं सांगतोय बघा. पहिल्यांदा मी मार्ग इथून 1, इथं 1च्या जाग्यावर 1 आहेच. नंतर या 2च्या जाग्यावर 0 बनवा. या 10च्या जाग्यावर 1 बनवायचं आहे आणि या 3च्या जाग्यावर 0. एवढी ट्रान्सफॉर्मेशन करावी लागणार आहेत. येस, ओके. आता हे जे आहे ना, जस्ट ऑब्झर्व दिस. फर्स्ट पोझिशनला 1 असलं पाहिजे, सो आहे. हे जे 2 आहे ना, 2, त्या 2च्या जागेवर 0 पाहिजे. आता मला सांगा 2च्या जागेवर 0 कधी येणार आहे? तर सर्वांनी लक्ष द्या. 2 - 2 किती असतं? 0. बघा, 2 - 2 0. ते पहिलं जे 2 आहे ना, 2, ते 2 म्हणजे रो नंबर 2. ह्याला R2 म्हणूया. R2 मायनस. बघा मी कसं रूल कसं तयार करतोय हे तुम्हाला समजलं पाहिजे. जर रूल मी कसं तयार करतो हे जर तुम्हाला समजलं तर इन्व्हर्स काढणं सोपं आहे. 2 - 2 हे पहिलं 2 कुठं दिसतंय? तर इथं आहे म्हणून. दुसरं 2 कुठं दिसतंय? कुठंही दिसत नाही. पण मनानंही घ्यायचं नाही. तर वरती असणारा जो 1 आहे, त्या 1ला 2 न मल्टिप्लाय करा, मग इथं 2 दिसेल. तर ह्या 2 मधून वरचं 2 मायनस 0 आपोआप तयार होणार आहे. तर हे 2 म्हणजे R2 मायनस 2 मल्टिप्लाय बाय R1. आणि अशा रीतीनं हा रूल तयार झाला. बघा, अप्लाइंग R2 रिप्लेसेस बाय. आपल्याला R2 मध्ये बदल करायचा आहे. कसा बदल करायचा आहे? R2 मायनस ट्वाईस R1. R2 मायनस ट्वाईस R1. आणि या नियमानुसार
पुढचे चेंजेस काय होतील बघा जरा, सर्वांनी लक्ष द्या. हे जे रो आहे, ॲरो आहे, तो R2 पासून पुढे आहे. नो चेंज इन रो नंबर फर्स्ट. रो नंबर फर्स्टमध्ये बदल नाही, त्यामुळं पहिली रो तशीच लिहिणार आहे मी. ही एवढी एकच रो नाही बरं का, रिमेनिंग पार्ट इकडे आहे पुढं, तोही लिहायचा आहे. पहिली रोमध्ये अजिबात बदल नाही. पण दुसऱ्या रोमध्ये कसा बदल झाला आहे बघा. R2 हे हा फॉर्म्युला सगळ्यात महत्त्वाचा आहे बरं का. R2 मायनस 2R1, R2 मायनस 2R1. आता मी काय करतो, हा जो पार्ट आहे ना, हा पार्ट पुसून टाकतो, कारण कॅल्क्युलेशन्स तुम्हाला जमले पाहिजेत. काय कॅल्क्युलेशन्स आहेत जरा बघा. इथं R2 मायनस ट्वाईस R1 हा रूल आहे बघा इथला. R2 मायनस ट्वाईस R1 बरोबर आहे. R2 रो नंबर 2ला किती एलिमेंट्स आहेत बघा, 1 2 3 4. ते ओळीनं लिहूया. 2 10 बघा, 2 10 0 1 -2 -2 -2 -2 आणि R1 ही पहिली R1 1 3 1 0. हा पार्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे बरं का, गडबड करायची नाही. व्यवस्थित समजला का बघा जरा. ज्यांना फास्ट कॅल्क्युलेशन करता येतात त्यांनी करा. बोर्डला हे कॅल्क्युलेशन्स अजिबात आवश्यकता नाही. सो याचा आन्सर काय करा, हे 2 मायनस 2 0. इथं 10 मायनस 6 म्हणजे 4. इथं 0 लिहितो, इथं 4 लिहितो. बघा हे नंबर तयार व्हायला लागले. हे 0, इथं 0 आलंय म्हणून हे 0. 10 मायनस 6 इट इज 4. इथं -2 या ठिकाणी आणि इथं 1. कॅल्क्युलेशन्स ही समजलीत का सांगा जरा, रिप्लाय द्या बरं पटकन. कॅल्क्युलेशन्स ही समजलीत का हे कॅल्क्युलेशन्स? ओके येस. आणि ज्यांना समजा डायरेक्ट आन्सर्स काढायचे आहे ते सुद्धा मी टेक्निक सांगतो जरा बघा इकडं. इथं काय करायचं आहे सर्वांनी बघा, कॅल्क्युलेशन्स न करता डायरेक्ट आन्सर कशी काढायची. इथं या 2च्या जाग्यावर 0 बनवायचं आहे. अर्थातच 2 मायनस 2 0 बरोबर का. 2 मायनस 2 किती येतं 0. तर दुसरं 2 इथं आहे, पण इथं दिसताना किती दिसतंय 1. तर रो नंबर 1 आहे ना, तिथं कुठले कुठले नंबर सध्या आहेत बघा. 1 आहे, 3 आहे, 1 आहे, 0. या सगळ्याला 2 न मल्टिप्लाय करा. पण कुठंही लिहू नका, माइंडमध्ये ठेवा. इथं 1 दिसत असलं तर इथं 2 समजा, 3 दिसत असलं तरी तिथं 6 सपोज करा. इथं 1 दिसत असलं तरी 2 सपोज करा. इथं 0 दिसत असलं तर 0ला 2 न मल्टिप्लाय केलं तर ते 0च असणार आहे. तर 2 मायनस बघा, R2 मायनस R1 आहे. रो नंबर 2 मायनस रो नंबर फर्स्ट. 2 मायनस 2 0. इथं 10 मायनस किती, 10 मायनस 6 4 आलं बघा डायरेक्ट. 0 मायनस 2 -2 आलेला आहे. 1 मायनस एक आहे, 0च असल्यामुळे हे असं आहे. त्यामुळं ही कॅल्क्युलेशन्स नाही लिहिली, इथं लिहिलं तरी पुरेसं आहे. ठीक आहे. आता याच्या पुढं जाऊया. आता काय करूया बघा. दिस इज अ मॅट्रिक्स पूर्ण झालाय. वी हॅव टू कन्वर्ट दिस मॅट्रिक्स इनटू आयडेंटिटी मॅट्रिक्स. त्याचा पहिला टप्पा पूर्ण केलाय. पहिल्या जागी 1 असलं पाहिजे, आणलेला आहे. इथं 2 पाहिजे, 2च्या जागेवर 0 आणायचं होतं, आणलेलं आहे. पण हे सगळं करताना मूळचे नंबर राहत नाहीत, त्या जागेवर नवीन नंबर तयार होतात. बघा हे 10 नंबर होता ना, 10च्या जाग्यावर 10च्या जाग्यावर न्यू नंबर आलेला आहे 4. इथं 0 नंबर होता, त्या जागेवर नवीन नंबर आलेला आहे -2. इथं 1 नंबर आहे, त्याच्या जागेवर नवीन नंबर आहे, तो 1च आलेला आहे, नो डाऊट.
जसं पुढं जाऊ तसं मागं पुन्हा पाहायची गरज नाही. इफ द कॅल्क्युलेशन्स आर टोटली करेक्ट, नॉट नीड टू चेक above part. So our important step is now this. Don't see other steps which are here. Now see here, इथं बघा आता, इथं 1 आहे, इथं 0 आहे. इथं बघा 1 झाले तयार, 0 तयार झालेलं आहे. आता इथं जे 1 आहे ना, 1 या 4च्या जागेवर बघा मी काय सांगतोय, हे 4 आहे, 4च्या जागेवर 1 पाहिजे. 1 कसं मिळवणार? त्या 4ला 4नं डिवाइड करा. 4/4 इट इज 1. सो हे 4 कोणत्या ठिकाणी आहे? रो नंबर 2. त्यामुळं पुढची स्टेप इथं मी लिहितो, अप्लाइंग रो नंबर 2 रिप्लेसेस बाय रो नंबर 2 डिवाइड बाय 4. रो नंबर 2ला 4नं डिवाइड करायचं आहे. समजा इथं 7 असतं तर 7ने डिवाइड केलं असतं, 5 असतं तर 5नं डिवाइड केलं असतं, या जागेवर -2 असतं तर -2नं डिवाइड केलं असतं. लक्षात येतं आहे का? इकडच्या नंबरकडे बघत बसायचं नाही, फक्त इथं आपणाला या 4च्या जागेवर 1 पाहिजे म्हणून. आणि मग न्यू मॅट्रिक्स विल बी 1 3 इनवर्स ॲज इट इज, इथं 1 0 ॲज इट इज. आता बघा या सगळ्या रोला 4नं डिवाइड करायचं आहे. 0 डिवाइड बाय 4 0, 4 डिवाइड बाय 4 1. इथं -2 डिवाइड बाय 4, -2 डिवाइड बाय 4. आता -2 डिवाइड बाय 4 केलं तर 1/2 सुद्धा येतेच ना, -1/2. सिम्प्लिफाय केलं तरी चालेल, चांगलीच गोष्ट आहे. नाही केलं तरी काय प्रॉब्लेम नाही. आता इथं 1ला डिवाइड करायचं राहिले, 1 डिवाइड बाय 4. आता इथंपर्यंत आलो आहे. मी मगाशी पुन्हा सांगितलं, जसं आपण पुढं जाणार आहोत मागच्या स्टेप्स पूर्णपणे विसरून जावा, त्याचा विचार करायची गरज नाही. ही इम्पॉर्टंट स्टेप्स होती, याच्यावर आपण चेंज केला, बदल केला. या 4च्या जागेवर 1 आणाय पाहिजे होतं, पण 4च्या जागेवर 1 येताना एकट्या 4च्या जागेवर 1 आणून चालत नाही. सगळी ठिकाणी बदल केला पाहिजे, या ठिकाणी, या ठिकाणी, या ठिकाणी, या ठिकाणी. बिकॉज रो नंबर 2 कन्सिस्ट ऑल द 4 एलिमेंट्स. सो डिवाइड होल रो नंबर 2 बाय 4 सॉरी. आता हे झाल्यानंतर ह्या स्टेपकडे लक्ष द्या. आता काय करायचं पुढं? ह्याचं उत्तर कुठं आहे? यातच आहे. इथं बघा मी दाखवलंय. ओरिजिनल मॅट्रिक्स आपला असा होता 1 3 2 10. हा ओरिजिनल मॅट्रिक्स होता. याचं कन्व्हर्शन बघा मी असं दाखवलं आहे, रो असा करायचा आहे. पहिल्या ठिकाणी 1 पाहिजे होता, इथं येतं बघा झालेला आहे. दुसऱ्या ठिकाणी इथं 0 पाहिजे होता, सो केला. तिसऱ्या ठिकाणी इथं 1 पाहिजे होता, झाला. आता पुढं बघा, इथं वरती किती आहे सांगा? 0 0. म्हणजे इथं जे 3 दिसतंय ना, इथं 3, त्या 3च्या जागेवर 0 यायला पाहिजे. हे जे 3 आहे ना, 3, त्या 3च्या जागेवर काय आपल्याला पाहिजे? 0 यायला पाहिजे. तर 3च्या जागेवर 0 आणायचं कसं? तर अर्थातच बघा 3 - 3 किती येतं? 3 - 3 0. याच्यावरनं रूल तयार करा, नियम तयार करा. आता हे जे 3 कुठं दिसतं? पहिलं 3 कुठं आहे जरा ऑब्झर्व करा, इथं आहे. म्हणजे रो नंबर 1 बघा, रो नंबर 1. त्यामुळे इथं R1 लिहितो, -R1 - 3. आता हे दुसरं 3 आहे ना, हे दुसरं जरा सर्कल केलेलं 3, ते 3 कुठलं आणायचं? तर ह्याच्या खाली बघा बरं, खाली 1 आहे ना, त्या 1ला 3 करायचं आहे, म्हणजेच R2. आणि अशा रीतीने तो रूल तयार झालेला आहे. कोणता रूल तयार झाला आहे बघा बरं, रूल कुठला तयार झाला आहे जरा चेक करा. R1 - 3R2. इथं म्हणूया अप्लाइंग
R1 minus 3R2. R1 minus 3R2 म्हणजे रो नंबर 1 मध्ये बदल करावा लागणार आहे. करूया आपण. आता तुम्हाला आता कॅल्क्युलेशन्स पाहिजे असतील, बऱ्याच विद्यार्थ्यांना कॅल्क्युलेशन्स कळत नाहीत, फास्ट कॅल्क्युलेशन केली तरी चालतात, किंवा इथं रफ कॅल्क्युलेशन करूया. मी इथे लिहितो R1 minus 3R2. हे ना, हे R1 किती आहे बघा बरं, 1, इथं 3, इथं 1, इथं 0, मायनस 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 मायनस. इथं हे जे 3 आहे ना, सगळीकडे 3 येणार. 3 3 3 3. रो नंबर 2 बघा, चेक करा. रो नंबर 2 इकडे आहे, 0, इथं 1, इथं -2/4, इथं 1/4. आणि ही मात्र कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित करा, गडबड करू नका. इथं बघा 1 मायनस, इथं फक्त 1 येणार आहे. 3 - 3, इथं 0 दिसणार आहे. इथं मायनस मायनस प्लस, म्हणजे ह्याचा आन्सर काय येईल बघा, 1 + 6/4 असं दिसणार. 3 × 2 = 6. आणि मग याचा तिरकस गुणाकार करावा, 4 × 1 = 4, 10/4. 10/4 दिस इज इक्वल टू, आता याचं कॅल्क्युलेशन -3/4. ही कॅल्क्युलेशन्स लक्षात आले का सांगा मला, रिप्लाय द्या बरं पटकन. ही कॅल्क्युलेशन्स लक्षात आली का? आणि ही आलेली कॅल्क्युलेशन्स इथं ठेवणार आहे आपण बघा या जागेवर. आता हे समजलं का? येस. आता मी ते काय करणार आहे, इथं लिहितो बघा, इथं जागा आहे शिल्लक. येस, 1 3 नो 1 0, इथं 0 1, इथं A inverse as it is, and we have to replace all the elements like this. इथं 1, इथं बघा 1च्या जागेवर 1, इथं झालं 1 झाला, हे लिहून झालेलं, हे लिहून झालं 10/4, इथं -3/4. आणि नो चेंज इन रो नंबर सेकंड, -2/4, आणि इथं 1/4. ओके. आपला इन्व्हर्स जो काढायला सांगितलेला होता तो इथं पूर्ण होत आलेला आहे. आता बघा, मी सुरुवातीला काय सांगितलं होतं, हा जो मॅट्रिक्स आहे, कन्वर्ट दिस मॅट्रिक्स इनटू आयडेंटिटी मॅट्रिक्स. बघा बरं, 1 0 1 0 1 0 तयार झालेला आहे की नाही. आणि इन्व्हर्स काढणं म्हणजे असंच करत राहणं आहे. कन्वर्ट द गिवन मॅट्रिक्स इन आयडेंटिटी फॉर्म. याला कॅपिटल आय असं म्हणा. कॅपिटल आय इंटू ए इन्व्हर्स इक्वल टू हा मॅट्रिक्स तसाच, नो चेंज. आणि आय इंटू या मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्स असं म्हणतात. आणि मग आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू ए इन्व्हर्स म्हणजे ए इन्व्हर्स. दिस ए इन्व्हर्स इज इक्वल टू जो मॅट्रिक्स इथं दिला आहे, 10/4, -3/4, -2/4, 1/4. म्हणजेच 10/4, -3/4, -2/4, 1/4. आणि इथं ए इन्व्हर्स तुमचा पूर्ण झालेला आहे. आता मी काय करतो जरा बघा, जरा मॅट्रिक्स कोणता होता जरा बघा, 1 3 2 10. दिस इज अ मॅट्रिक्स. बरोबर आहे. याचा इन्व्हर्स शॉर्टकट मेथडनं काढायचं मी टेक्निक ह्याच्या अगोदरच्या लेक्चरला सांगितले. आपण काढलेलं आन्सर बरोबर आहे का चेक करूया. कसं करायचं बघा, ए इन्व्हर्स इज इक्वल टू, या मॅट्रिक्समध्ये काय करा, हे जे 1 आणि 10 आहे ते असल्या 10 आणि 1 इंटरचेंज डायगोनल एलिमेंट. बघा, इंटरचेंज
डायगोनल एलिमेंट इंटरचेंज करा आणि नॉन डायगोनल एलिमेंट्स आहेत त्यांची फक्त साईन बदला, इंटरचेंज करू नका. म्हणजे प्लस असेल तर मायनस करा, मायनस असलं तर प्लस करा. सो इथं 2 आहे तिथं -2 करा, 3 आहे तिथं -3 करा. इथंपर्यंत आहे झालं. आणि याला डिवायडिंग थ्रूआउट बाय व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती येते बघा बरं, 10 - 6 म्हणजे 4. या सगळ्याला 4 डिवाइड करा. आणि ज्यांना करायचं नसेल, इथं कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर बाजूला ठेवा. बघा बरं, मी या मॅट्रिक्सच्या बाहेर 1/4 झालंय, संपलं इथं इन्व्हर्स काढून. बघा बरं, मी ही स्टेप पुसून टाकतो. किंवा या 1/4 आत मल्टिप्लाय केलं की असा इन्व्हर्स दिसणार आहे बघा. याला आत मल्टिप्लाय करा, 10/4 -3/4 -2/4 1/4. आता आहे असं आन्सर इथं आहे बघा, शेवटचं लास्ट. समजलं का? बोला, रिप्लाय द्या बरं पटकन. लक्षात आलं का? हे इन्व्हर्स आपण या पद्धतीनं काढलेलं आहे. आणि इथं अजून बघा 10/4 म्हणजे आपण तिथं 5/2 सुद्धा लिहू शकतो. हिअर -2/4 वी कॅन रिप्लेस इट बाय -1/2. अशा रीतीनं आपण इन्व्हर्स बाय रो ट्रान्सफॉर्मेशन कसा काढायचा हे इथं आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, लिहून या जरा व्यवस्थित. आपण एक्झाम्पल पुढचं बघतोय. फाइंड ए इन्व्हर्स इफ ए इक्वल टू 3 0 0 0 2 0 0 0 4. याचा इन्व्हर्स काढायचा आपण प्रयत्न करतोय. इन्व्हर्स कोणती मेथड वापरूया? रो ट्रान्सफॉर्मेशन. ओके, घ्या सोल्युशनमध्ये आपण असं लिहूया. सोल्युशन, लेट कॅपिटल ए इक्वल टू 3 0 0 0 2 0 0 0 4. दिस इज अ मॅट्रिक्स गिवन. इन्व्हर्स काढताना सर्वात महत्त्वाचा रूल असा आहे, ट्राय टू फाइंड व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. ओके, वी हॅव टू चेक वेदर इज 0 or not. इथं म्हणूया इफ डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 0, डिटर्मिनंट ऑफ ए नॉट इक्वल टू 0, देन ए इन्व्हर्स एक्झिस्ट. लक्षात ठेवा, डिटर्मिनंट ऑफ ए नॉट इक्वल टू 0 असेल तरच इन्व्हर्स काढता येतो. हे अगोदर आपल्याला माहीत पाहिजे. आता मी याची व्हॅल्यू काढतो. डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 3 0 0 0 2 0 0 0 4. ओके, बऱ्याच वेळेस बोर्ड एक्झामसाठी असला प्रश्न विचारला जातो आणि इथं मी डिटर्मिनंटचं साईन लिहिले बरं का. इकडं सुद्धा हे डिटर्मिनंटचा साईन पाहिजे, कारण आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढू शकतो. आता हे डिटर्मिनंटचं हे एक्सपान्शन 3/3 आहे बरं का. तुम्हाला क्रॅमर्स रूल माहिती आहे. क्रॅमर्स रूलच्या आधारे तुम्ही XYZच्या व्हॅल्यू काढलेल्या होत्या. जस्ट लाईक दिस इज अ डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3/3. आता याचं एक्सपान्शन करा. किती आलं बघा बरं, 3 दुने 6 चौक 24. मी काय केलं बघा, तुम्ही 11th स्टँडर्डमध्ये असताना डिटर्मिनंट टॉपिक होता आणि त्यामध्ये असा नियम होता की या डायगोनलच्या खाली तिन्ही ठिकाणी 0 असेल आणि डायगोनलच्या वरती तिन्ही ठिकाणी 0 असेल तर ते डायगोनल एलिमेंट्स आहेत की नाही त्यांचा प्रॉडक्ट करा, तेच रिझल्ट असतो. बघा 3 दुने 6, 3 to the 6, 6 multiplied by 4 24. लक्षात आलं.
therefore determinant of A not equal to 0, therefore A inverse exist. बघा 0 सोडून वेगळा नंबर आलेला आहे म्हणजे तुम्हाला इन्व्हर्स काढता येणार आहे. ठीक आहे. तर आता इन्व्हर्स काढण्यासाठी कोणती मेथड वापरणार आहे आपण? रो ट्रान्सफॉर्मेशन. वी नो दॅट A into A inverse is equal to I. रो इन्व्हर्ससाठी हीच मेथड वापरायची, हाच रूल वापरायचा आहे. A 3 0 0 0 2 0 0 0 4. इथं A इन्व्हर्स, इथं 1 0 0 0 1 0 0 0 1. ओके. आता 1 मिनिट. हा जो पहिला जो मॅट्रिक्स दिसतोय तो त्याचं रूपांतर, त्याचं कन्व्हर्शन आपणाला कसं बनवायचं आहे अर्थात इथं दाखवतो बघा. 1 0 0 0 1 0 0 0 1. हा जो मॅट्रिक्स आहे ना त्या मॅट्रिक्सचे सगळे एलिमेंट गायब करा आणि त्या जागेवरती तुम्हाला कुठला एलिमेंट यायला पाहिजेत. हा आयडेंटिटी मॅट्रिक्स दिसला पाहिजे तिथं. 1 0 0 0 1 0 0 0 1 अशीच आन्सर्स यायला पाहिजेत बरं का. तर त्या पद्धतीने आपल्याला इथं कॅल्क्युलेशन्स आपल्याला इथं करावे लागतील. करूया, प्रयत्न करूया जरा. बघा आता इथं बघा पहिल्या ठिकाणी काय आहे 1, पण इथं किती आहे 3. 3च्या जागेवर आपणाला 1 पाहिजे आणि 1 काढण्यासाठीचे नियम मी तुम्हाला सांगितलेत. जो नंबर आहे ना, आता नंबर तिथं तुम्हाला 3 दिसतोय, 3ला 3नं डिवाइड करा. त्यामुळं इथं म्हणूया रो नंबर 1 रिप्लेसेस बाय रो नंबर 1 डिवाइड बाय 3. कॅल्क्युलेशन्स आर व्हेरी सिम्पल. ओके, so we can write directly as like this. 1 3 by 3 1 0 by 3 0 here 0. A inverse this is equal to 1 by 3 0 by 3 0 0 as it is. बाकी काहीही बदल करू नका. 0 1 0 0 0 1. बघा बरं आपल्या रोलनुसार काय की इथं 3च्या जाग्यावर 1 असायला पाहिजे, 1 केलं बरोबर आहे. नंतर चेक करा इथं 0 पाहिजे, इथं 0 पाहिजे, इथं 0 पाहिजे. ऑलरेडी एक्झाम्पलमध्ये 0 अवेलेबल आहेत. तुमचं निम्म कष्ट कमी केलं आहे, हलकं केलं आहे. बाकी इथं 0 आहे, इथं 0 आहे, इथं 0 आहे. आणि सर्वात 1 मिनिट तुमच्यासाठी जरा ऐका, जरा व्यवस्थित ऐका जरा मला काय म्हणायचे ते. समजा एखादा मॅट्रिक्स असा असेल 2 1 5 3 4 7 4 5 9 असा मॅट्रिक्स आहे. हा 3x3 मॅट्रिक्स आहे. जरी असा असला तरी याचं रूपांतर असंच करावं लागतं बरं का. फक्त 1 0 हाऊ टू मेक 1 हाऊ टू मेक 0 एवढंच तुमची कॅल्क्युलेशन्स आहेत, जबाबदारी बरं का. तुम्ही आता 12ला आलेला आहात, सायन्सला आलेला आहात, मग तेवढी कॅल्क्युलेशन्स करता यायला पाहिजे. 0 बनवणं आणि 1 बनवणं. ज्याला 0 बनवता येतं, ज्याला 1 बनवता येतं त्याला हा टॉपिक सर्वात सोपा. हे सगळे नंबर आहेत की नाही, नंबर गायब करून काय काय बनवायचं आहे 1 बनवायचं आहे आणि 0. 1 कुठलं पाहिजे बघा, हे जे 2 दिसतंय त्या जाग्या 1 पाहिजे. इथं 0 पाहिजे, इकडं 0 पाहिजे, इकडं 0 पाहिजे. इथं 9च्या जाग्यावर 1, इथं 1, इथं 0, इथं 0, इथं 0. आता मी काय करतो, जसं तुम्ही मोबाईल जो आहे त्याच्यावरती प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने लॉक सिस्टीम ठेवतात नंबरमध्ये, ते कीबोर्डवरती
कसं काही जण एल आकार ठेवतात, काही जण यू आकार ठेवतात, काही जण एस आकार ठेवतात, काही जण पी, आपापल्या त्यांच्या नियमानुसार. पण इथं बी तसंच आहे की 1 बनवायचं आहे, पण सुरुवात कुठून करू? 0 बनवायचं आहे, पण सुरुवात कसं जायचं? तर त्यासाठी मी जे सांगतो ती लॉक सिस्टीम अप्लाय करा. बघा, इथून याचं 1 करून झालं की या 3कडे जायचं. बघा मी काय सांगतोय, इथून खाली यायचं, पुन्हा इकडं जा, पुन्हा इकडं जा, पुन्हा इकडं जावा, पुन्हा इकडं जा, पुन्हा इकडं जावा. सिस्टीम लक्षात ठेवा मी काय सांगितलेलं. इकडून असं कडा इकडे 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 जायचं. बघा इकडं कडं 9 पसे गेलं इथं वरती यायचं, नंतर इकडं जावा, नंतर इकडं जावा, नंतर इकडं जावा. हे कशासाठी? तर या जाग्या 1 बनवल्या, 1 बनवून झाल्यानंतर पुढं काय करा, ह्या 3च्या जाग्यावर 0 बनवा. ठीक आहे, तेही बनवलं. पुढं काय करा, 4च्या जाग्यावर 0 बनवा. पुढं काय करा, 5च्या जाग्यावर 0 बनवा. नंतर काय करा, हे जे 9 आहे 9 त्या जाग्यावर 1 बनवा. बरं ठीक आहे, तेही बनवलं. पुढं काय करू, इकडं घुसायचं, इकडं डायगोनली 4च्या जाग्यावर 1 बनवा. पुढं काय करायचं, 7 इकडं घुसायचं. बघा 7च्या जाग्यावर 0 बनवा. पुढं काय करायचं, 5च्या जाग्यावर 0 बनवायचं. नंतर काय करायचं, 1च्या जाग्यावर 0 बनवायचं. बस हेच टेक्निक आहे जर मॅट्रिक्स 3x3चा असला तर. आणि असले प्रश्न आपल्याला 4 मार्क मिळवून देतात बरं का. बघा 4 मार्क या एवढ्या टेक्निकवर आधारित आपल्याला मिळतात. स्टेप्स, नंबर ऑफ स्टेप्स जादा होतात, पण ज्यांचं कॅल्क्युलेशन्सवरती कमांड आहे ते पटपट सॉल्व करू शकतात. ओके, कम टू द मेन पॉईंट. मी आत्ता सांगितलं तसं इथं 1 आहेच. बघा इथून असं इकडे इकडे जायचं. आता तुम्हाला लॉक सिस्टीम सांगितली तशी 1 आहे, 0 0 0. आता 4 आहे ना, 4 या कोपऱ्यात आलोय. बघा असं या 4च्या जागेवर काय बनवायचं आहे, 1 बनवायचं आहे. त्यामुळं रो नंबर 3, बघा रो नंबर 3 रिप्लेसेस बाय रो नंबर 3 डिवाइड बाय 4, डिवाइड बाय 4. मग अशा रीतीने नवीन बदल होणार आहे. 1 0 0 0 2 0 0 0 1. ए इनवर्स हे अक्षर तसंच राहील. इथं 1/3 0 0 0 1 0 0 0 1/4. ठीक आहे. आता बघा मी मगाशी लॉक सिस्टीम सांगितले तसे कसं जायचं. बघा या मार्गाने पुढे जायचं आहे. इथं 1 करून झालं की आता या 2चा नंबर, या 2च्या जागेवर आता 1 पाहिजे. 1 ह्या या जागेवर 1 पाहिजे. मग काय करावं लागेल, रो नंबर 2 रिप्लेसेस बाय, बघा बरं, R2 रिप्लेसेस बाय R2 डिवाइड बाय 2. या 2च्या जाग्यावर 1 यायला पाहिजे, तर 2 डिवाइड बाय 2. आणि मग आपल्याला मिळणार आहे, देअरफॉर वी गेट 1 0 0 0 1 0 0 0 1. A inverse as it is 1/3 0 0. इथं 0, इथं 1/2 0 0 0 1/4. इथं इनवर्स काढून आपला संपलेला आहे. Because we have totally converted the given matrix in this identity matrix. बघा ना तसं हे जे 3 2 4 या जाग्यावर 1 1 आणलेलं आहे. आणि मग आपण याला कॅपिटल I म्हणू शकतो. इंटू ए इनवर्स हा मॅट्रिक्स ॲज इट इज. आयडेंटिटी मॅट्रिक्स मल्टिप्लाय बाय एनी मॅट्रिक्स, नो चेंज. ए इनवर्स ॲज इट इज. आणि मग जो दिलेला मॅट्रिक्स जो आहे तो आहे असा इथंपर्यंत, यात बदल होणार नाही. 1/3 0 0 0 1/2 0 0 0 1/4. आता हाच इथं तुमचा इनवर्स काढून तयार झालेला आहे. अजून एक इथं शॉर्टकट मेथड सांगतो की ही CETसाठी CETसाठी हाच प्रश्न, याचा इनवर्स कसा काढायचा ते सांगतो. इट इज फॉर CET JEE पॉईंट ऑफ व्ह्यू ओनली. ह्याचा इनवर्स काढताना काय करायला, हे सगळं लिहून झालेलं असेल.
हे जे आहे ना डायगोनल एलिमेंट फक्त ऑब्झर्व करा. फक्त डायगोनल एलिमेंट ऑब्झर्व करा. काय काय दिसतंय बघा. 3 दिसतंय, त्याचा उलट 1/3 उत्तरात असणार आहे. 2 दिसतंय, त्याच्या जागी 1/2 असणार आहेच. 4 दिसतंय, 1/4 असणार आहेच. हे कधी वापरायचं? इफ ऑल द एलिमेंट्स बिलो द डायगोनल 0, ऑल द एलिमेंट्स अबव द डायगोनल्स आर 0. फक्त डायगोनलच्या खाली 3 ठिकाणी 0 असताना, डायगोनलच्या वरती 3 ठिकाणी 0 असताना इनवर्स हा याच पद्धतीनं शॉर्टकटमध्ये काढला जातो. फक्त हे जे आहे एलिमेंट्स ते रेसिप्रोकल स्वरूपात लिहायचे आणि इथं इनवर्स तयार झालेला आहे. समजलं, लक्षात आलं का? फक्त यास रेसिप्रोकल फक्त आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे इथं 3 आहे तर त्याचं 1/3, 2 आहे त्याचं 1/2, इथं 4 आहे याचं 1/2. ओके, याच टेक्निकवर आधारित मी इथं अजून एक एक्झाम्पल देतो. काही सेकंदाच्या आत तुम्ही त्याचा इनवर्स सांगता येईल तुम्हाला. मी हे काढून टाकतो इथलं. बघा, फाइंड ए इनवर्स. पहिला एक्झाम्पल, कॅपिटल ए इक्वल टू sin θ 0 0 0 cos θ 0 0 0 tan θ. आपला टॉपिक जरी मॅट्रिक्स असला तरी त्यामध्ये काय वापरलंय मी? ट्रिग्नॉमेट्रिक एलिमेंट्स वापरलेत, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स वापरलेत. त्याचा ए इनवर्स काय येईल? ए इनवर्स इक्वल टू या मॅट्रिक्समध्ये 1/sin म्हणजे तुम्ही त्याला 1/sinचा अर्थ काय? इट इज अ कोसेक थीटा. बाकी 0 0 0. 1/cos म्हणजे तिथं सेक दिसणार आहे, सेक थीटा. आणि इथं 0 0 1/tan थीटा, त्या जागेवर तुम्ही कॉट थीटा म्हणू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल दुसरं, ए इज इक्वल टू 1 0 0 0 2/3 0 0 0 1/7. इनवर्स ऑफ दिस मॅट्रिक्स. बघा बरं, बघता क्षणी पटकन सांगता येणार आहे. इनवर्स ऑफ दिस बोला, ए इनवर्स काय येणार आहे? ए इनवर्स इक्वल टू 1/1चं काय? 1च येणार आहे, त्यामध्ये बदल नाहीच होणार आहे. 0 0 इथं 0, 2/3चा रेसिप्रोकल 3/2 इथं दिसणार आहे, 3/2 इथं 0 आणि इथं 0 0 पुढं काय? 1/7चा रेसिप्रोकल, इट इज अ 7. येस, व्हेरी गुड. तिसरा, ए इज इक्वल टू 1 0 0 0 1 0 0 0 1. ओके, याचा हा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे आणि आयडेंटिटी मॅट्रिक्सचा इनवर्स काढायचा आहे. बोला पटकन, आयडेंटिटी मॅट्रिक्सचा इनवर्स तोच येणार आहे. हा, येस, नो चेंज. आयडेंटिटी मॅट्रिक्सचा इनवर्स तोच येणार आहे, कारण रेसिप्रोकल सेम असणार आहे. ओके, त्यामुळं हा CETचा प्रश्न तयार होतोय. इनवर्स ऑफ आयडेंटिटी मॅट्रिक्स इज व्हॉट? सेम आयडेंटिटी मॅट्रिक्स. ओके, वन मोर एक्झाम्पल. ए इज इक्वल टू स्मॉल a 0 0 0 a 0 0 0 a. नंबर्स वापरलेले नाहीत, पण मी अक्षर वापरले. बघा, ए ए ए वापरलेला आहे. व्हॉट विल बी द इनवर्स? येस, व्हेरी गुड. इथं सगळे जे दिसत आहेत, ए इनवर्स इक्वल टू 1/a 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 असं दिसणार आहे. रेसिप्रोकल डायगोनल एलिमेंट्स 1/a सगळे दिसतील बरं का. ओके, व्हेरी गुड. याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल देतोय. इनवर्स ऑफ दिस 1/a 0 0 0 b 0 0 0 1/c.
ओके, याचा इन्व्हर्स काय येईल जरा विचार करा. इन्व्हर्स ऑफ दिस, पहिल्याला फर्स्ट रिलेमेंट, येस व्हेरी गुड. ए इन्व्हर्स कसं येणार आहे? ए इन्व्हर्स डायरेक्टली आपण लिहू शकतो का? व्हॉट इज द आन्सर? ए इन्व्हर्स इक्वल टू दिस इज ए 0 0 0 1 अपॉन बी 0 0 0 0 0 काय इथं सी. हा याचा इन्व्हर्स इथं आलेला आहे. यस, असा आन्सर तुमचे असणार आहे. हे CET पॉईंट ऑफ व्ह्यू या पद्धतीनं उत्तर तुम्हाला द्यायला पाहिजे. तर अशा रीतीनं आपण 2/2चा इन्व्हर्स कसा काढायचा, 3/3चा इन्व्हर्स कसा काढायचा याची माहिती इथं आपण मिळवलेली होती. सर्वांना लक्षात आलं? सर्वांच्या लक्षात आलं का? येस, ओके, थँक्यू.